नमस्कार. नवीन वर्ष 2026 साठी फक्त एक कॅलेंडर घरी आणू नका, तर भारतीय पंचांग कॅलेंडर आणा. साधे, सोपे, आत्मनिर्भर नित्य पंचांग. कारण दिवस म्हणजे केवळ तारखेच्या नावाचा एक अंक नाही. प्रत्येक दिवस हा सूर्यदेवाकडून मिळालेली एक पवित्र देणगी आहे. आपल्या ऋषींनी पृथ्वीच्या ग्रह आणि नक्षत्रांशी असलेल्या संबंधावर नित्यपंचांगाद्वारे प्रत्येक दिवसाचा आदर करण्याचा खगोलशास्त्रीय दृष्ट्या अचूक मार्ग आपल्याला दिला आहे. चला, भारतीय पंचांग कॅलेंडरची वैशिष्ट्ये थोडक्यात पाहूया. हे कॅलेंडर चालू महिन्याचे संवत्सर, आयन, ऋतू, चांद्रमान मास आणि सौरमान मास सादर करते, ज्यांच्या सुरुवातीच्या तारखा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पाळल्या जाणाऱ्या अमांत प्रणाली आणि उत्तर भारतात पाळल्या जाणाऱ्या पौर्णिमांत प्रणालीप्रमाणे स्पष्ट दर्शवल्या आहेत. एकादशी, प्रदोष पूजा आणि संकष्टी यासारख्या महत्त्वाच्या तिथी, तसेच शालिवाहन शक आणि विक्रम संवत वर्षे डॅशबोर्डवर प्रदर्शित केली आहेत. प्रत्येक दिवसाचा वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण त्यांच्या अचूक प्रारंभ आणि समाप्तीच्या वेळेसह स्पष्टपणे नमूद केले आहेत. अमांत आणि पौर्णिमांत या दोन्ही पद्धतींनुसार प्रत्येक तारखेसाठी खालील माहिती देखील दिली गेली आहे. सौरमान महिना आणि दिवस, चांद्रमान महिना आणि पक्ष, दिवसाची श्राद्ध तिथी जी अपराह्न काळात येते, तसेच राहुकाळ, गुलिका काळ आणि यमगंड काळ यांची गणना सामान्य दिनदर्शिकेतील निश्चित वेळेनुसार न करता प्रत्यक्ष सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या आधारावर केली आहे. सुट्ट्यांचे सरकारी, सार्वजनिक आणि विशेष दिवस असे सुस्पष्ट वर्गीकरण केले आहे. संकष्टी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी आणि प्रदोष यासारखे सर्व महत्त्वाचे सण, उत्सव सहज ओळखता यावेत यासाठी ठळकपणे दर्शविले आहेत. या व्यतिरिक्त संकल्प मंत्र आणि पंचांग श्रवण फल मंत्रांसह निवडक आध्यात्मिक श्लोकांचा समावेश देखील आहे. पंचांग श्रवण फल श्लोकानुसार दररोज नित्य पंचांग वाचल्याने किंवा ऐकल्याने धनसमृद्धी, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, पापांचे क्षालन आणि सर्व कार्यांमध्ये यश प्राप्त होते. असेही म्हटले जाते की गंगा नदीत पवित्र स्नान केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे भारतीय पंचांग कॅलेंडर घरी आणणे म्हणजे साक्षात गंगामातेलाच घरी आणण्यासारखे आहे. हे कॅलेंडर मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या 4 भाषांमध्ये उपलब्ध आहे. चला तर, या प्राचीन ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एकत्र येऊया आणि पंचांगाला कॅलेंडरची ओळख बनवूया. धन्यवाद.